पुढची बातमी अजित पवारांच्या फ्रस्ट्रेशनची आहे। तुम्ही सहकार्य करा नाहीतर मी जातो असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार चांगलेच संतापले होते। त्यांच्या संतापावरनं दादांना बीड जिल्ह्याचं पालकत्व नकोसं झालंय का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। बीडकरांनो ह्याच्या आधी कुणी लक्ष दिलं नाही, आता पालकमंत्री म्हणून लक्ष देतोय, पैसे आणतोय, जरा मदत करा, सगळं करायचंय, जादूची कांडी नाही माझ्याकडे। पण आपल्या रोखठोक स्वभावासाठी प्रसिद्ध असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांचा हा संताप। ह्याच्या आधी काहीच केलं नाही, आता करायला निघालोय, सगळ्यात मोठं। खरं तर दादांचा संताप होण्यामागचं कारणही तसंच आहे। दादा बीड जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामाची पाहणी करत असताना काही नागरिकांनी दादांना रस्त्याच्या कामाविषयी सवाल विचारला। मग काय, दादांचा पारात चढला। बीडकरांनो ह्याच्या आधी कुणी लक्ष दिलं नाही, आता पालकमंत्री म्हणून लक्ष देतोय, पैसे आणतोय, जरा मदत करा, लगेच रस्ता करणार, सगळं करायचंय, जादूची कांडी नाही माझ्याकडे। पण सहकार्य करा, मी सहकार्य करीन, चालू झालं मी आपलं जातो। 2 मिनिटं थांबा ना, त्याच्या आधी काहीच केलं नाही, आता करायला निघालोय, सगळ्यात मोठं। अजित पवार हे आपल्या वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध आहेत। गुरुवारी भल्या पहाटे त्यांनी विविध विकास कामांची पाहणी सुरू केली, त्यामुळे अधिकारी वर्गाची तारांबळ उडाली। तसंच महसूल भवनचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी कंत्राटदार दादांच्या झपाट्यात सापडला। मग काय झालं तुम्हीच पहा। लवकर चांगलं काम करा कॉन्ट्रॅक्टर रे बाबा, लवकर चांगलं काम करा कॉन्ट्रॅक्टर रे बाबा। अजित पवारांचा दौरा म्हटलं की धनंजय मुंडेची चर्चा ही ओघानं आलीच। सुरुवातीला मुंडेंच्या अनुपस्थितीची चर्चा होती, पण जिल्हाधिकारी कार्यालयातल्या बैठकीत धनंजय मुंडेंनी हजेरी लावली आणि चर्चेला पूर्णविराम दिला। दादांच्या या दौऱ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दादांच्या उपस्थितीत झालेल्या ऊसतोड कामगारांच्या मेळाव्याला धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर आणि सुरेश धस उपस्थित होते। या मेळाव्याच्या निमित्तानं हे राजकीय विरोधक एकाच मंचावर पाहायला मिळाले। माझी तुम्हाला विनंती आहे की जर कुणी ऐकलं नाही तर एकदा सांगू, दोनदा सांगू, तीनदा सांगू, नाही ऐकलं तर त्याला मकोका लावू आणि मग चक्की पिसिंग अँड आतमध्ये जाऊन बस, बघ त्याचं चालणार नाही। शेवटी आपल्याला सगळ्यांना नीटपणे काम करायचं। खरं तर बीडच्या पालकमंत्री पदावरून गेल्या काही काळात बरंच राजकारण रंगलं होतं। धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीडचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते। पण संभाव्य वाद टाळण्यासाठी अजित पवारांनी स्वतःकडे पालकमंत्रीपद घेतलं। पण अजितदादांसाठी बीडचं पालकमंत्रीपद डोकेदुखी तर ठरली नाही ना। जिरली का इतक्या लवकर? आम्हाला वाटलं तुम्ही जिरीत त्यांची झाले का निघा फुसकाच बाहेर निघाला का? आम्हाला वाटलं सगळे जेला टाकीत सडीत त्यांना कुणीतरी घ्या म्हणजे काय, हे तर रडकं बोलणं झालं। बीड जिल्ह्याला तर मर्द वाटत होता तुम्ही, अजित दादा म्हणजे मर्दासारखा आहे, बीड जिल्ह्याला सरळ करीन। 3-4 महिन्यातच कदरले का? बीडमधील मागील काही घटनांमुळे जिल्ह्याची मोठी बदनामी झाली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेला शिस्त लावण्याची गरज आहे। पण बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारून अजित पवारांना काही महिनेही झाले नाहीत, त्यातच त्यांना हे पद आता नकोसं झाले का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बीड।